घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग नंतर साधारणतः 2 ते 3 दिवसात सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येतील। नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। सध्या काही ठिकाणी गॅस वितरणाबाबत संभ्रम निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थिती स्पष्ट केली आहे। वितरणाची सर्व प्रक्रिया नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखून अधिकृत माध्यमातून सिलेंडर बुकिंग करावे असेही सांगण्यात आले आहे। ज्या ग्राहकांनी अद्यापपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तातडीने केवायसी करून घ्यावी, त्यामुळे गॅस वितरण प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले। दरम्यान संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने गॅस वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला। गॅस वितरणासंदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी 0253 231 7151 या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। नागरिकांनी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल व दूरध्वनी सुविधांचा वापर करून घर बसल्या बुकिंग करावे व गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा हिरे यांनी केले। नमस्कार, मी सीमा हिरे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक। सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जो गॅस तुटवड्याच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या समाज माध्यमांद्वारे किंवा इतर काही माध्यमांद्वारे पसरल्या जात आहेत, त्याच्या बाबतीत मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की घरगुती वापरासाठी कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा नाही आहे। त्यानंतर लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळतं आहे। तर याच्यात सुद्धा मी क्लॅरिफाय करू इच्छिते की पूर्वी जी गॅस नोंदणी करण्याची मुदत 21 दिवसांची होती ती फक्त 25 दिवस केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला OTP येतो ग्राहकांना आणि OTP आल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात सिलेंडर मिळतंय। त्यामुळे माझं सगळ्या ग्राहकांना असं आव्हान आहे की कुणीही गॅस एजन्सीकडे गर्दी करू नये, कारण बुकिंग झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला नक्कीच सिलेंडर मिळणार आहे। आणि ज्या ग्राहकांनी KYC केलेलं नसेल त्यांनी मात्र तातडीने KYC करून घ्यावं, जेणेकरून त्यांना गॅस सिलेंडर मिळण्यात कुठल्या अडचणी येणार नाही। त्यानंतर ब्लॅक मार्केटिंगच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पथक तयार केलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत हॉटेल्स आणि गॅस एजन्सीच्या तपासण्या सुरू केलेल्या आहेत आणि 21 हॉटेलच्या तपासण्या झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही अवैध प्रकार आढळून आलेला रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।